म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे किमान 1000 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 2000हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या हजारोंच्या संख्येमध्ये असू शकते असा अंदाज युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने मांडलेला आहे आणि भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, चीन आणि भारतापर्यंत जाणवलेले आहेत। म्यानमार आणि थायलंडमध्ये गेल्या 200 वर्षांमधील हा सगळ्यात मोठा भूकंप आहे। मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे म्यानमारच्या 6 राज्यांमध्ये आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे। थायलंडमध्ये 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यामुळे इमारती, पूल आणि एक धरण उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे। तसंच यावेळी उंच तलावामधून पाणी बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झालाय आणि यावेळी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। नागरिक इमारतींमधून बाहेर पडले आणि धगधगत्या उन्हापासून जिथे मिळेल तिथे आश्रय घेण्याचा प्रयत्न केला। थायलंडमधील स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। बँकॉक हॉटेलच्या 76व्या मजल्यावरील बारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, त्यानंतर एकच खळबळ उडाली। बँकॉकला शेजारच्या म्यानमारमध्ये सोमवारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले, जेव्हा 76व्या मजल्यावरील हॉटेल आणि बारमधील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। तर 3 बांधकाम साइट्सवर 6 जण ठार झाल्याची माहिती आहे। 22 जण जखमी झालेले असून 101 जण अजूनही बेपत्ता आहेत। थायलंडच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। तसंच यावेळी म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर मंडालेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता। बँकॉकमधील उंच इमारत कोसळल्याचा ढिगारा काढताना खोदकाम करणारी यंत्र पाहायला मिळाली आहेत आणि शेजारच्या म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर दुसऱ्याच दिवशी थायलंडच्या राजधानीमध्ये कोसळलेल्या इमारतीचा मलबा हटवण्याचं काम आपत्कालीन कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। या भूकंपामुळे जगामधील सर्वात गरीब देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। येत्या काळात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। भारताने म्यानमारला 15 टन मदत साहित्य पाठवलंय आणि या साहित्यामध्ये तंबू, स्लीपिंग बॅग्स, ब्लँकेट्स, तयार जेवण, स्वच्छता किट्स, सौर दिवे, आवश्यक औषधं अशा विविध गोष्टींचा समावेश आहे। म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। लाखो घर बेघर झालेले आहेत, लाखो नागरिक बेघर झालेले आहेत आणि आशिया खंडाचा भाग असलेल्या म्यानमार देशामध्ये झालेल्या या भूकंपामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। 200 वर्षांमधील हा सर्वात मोठा भूकंप असल्याची माहिती आहे। म्यानमारच्या मदतीसाठी ऑपरेशन ब्रह्माचं नाव विशेष आहे। पहिला विमान 15 टन किमतीचा माल घेऊन हिंदोन एअर फोर्स बेसवरून उड्डाण करेल अशी माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे आणि हे विमान 8 वाजता यांगोनला पोहोचलेलं आहे। आमचे राजदूत तिथे मदतीचा माल स्वीकारण्यासाठी उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांनी तो मुख्यमंत्र्यांना हस्तांतरित केला। त्यानंतर शोध आणि बचाव कर्मचारी आणि उपकरणांसह 2 विमानं पाठवण्यात आली असं सुद्धा ते म्हणाले। शुक्रवारी म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला आणि याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या भावना व्यक्त केल्या। जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून भारत या कठीण काळामध्ये म्यानमारच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे असं मोदींनी या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। म्यानमारचे वरिष्ठ जनरल मिन आंग यांच्याशी बोललो असल्याचं सुद्धा मोदींनी यावेळी म्हटलं। तसेच या संपूर्ण घटनेसंदर्भात मोदींनी शोक व्यक्त केलाय। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शुक्रवारी राजेशाही समर्थक आणि संरक्षण दलांमध्ये चकमकी झाल्या आणि त्यामुळे काठमांडूच्या अनेक भागांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। परिणामी काठमांडूमधील तिनपुले, सीनामंगल आणि कोटेश्वर भागामध्ये कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती आहे। नेपाळचं त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील रात्रभर बंद ठेवण्यात आलेलं होतं आणि नेपाळमध्ये चालू असलेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत एका पत्रकारासह 2 मृत्यू झाला। नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। हिंसाचार भडकवणं, खासगी मालमत्तेचं नुकसान करणं आणि जाळपोळ करणं या आरोपाखाली पोलिसांनी 105 जणांना अटक केली आहे। यामध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे उपाध्यक्ष रवींद्र मिश्रा, सरचिटणीस धवल शमशेर राणा यांचा समावेश आहे आणि याशिवाय स्वागत नेपाळ, शेफर्ड लिंबू आणि संतोष तमांग यांसारख्या राजेशाहीचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांसह 17 इतर नेत्यांचा सुद्धा समावेश आहे।
निषेधाचे मुख्य आयोजक नवराज सुबेदी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. दक्षिण कोरियामधील वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टरने पाणी फवारणी केली जाते. दक्षिण कोरियामध्ये लागलेल्या वणव्याने रौद्र रूप धारण केलं आणि आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा फवारा केला जातोय. दक्षिण कॅरोलिनामध्ये आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्ध पातळीवर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. पाणी फवारणी करत असताना एअर टँकर सुद्धा जंगलावर कोसळला. टेबल रॉक परिसरामधील आगीनंतर पर्सिमॉन रिजवर दुसरी आग लागल्याची घटना घडली आणि या आगीवर 150हून अधिक हेलिकॉप्टरनं पाण्याचा फवारा मारण्यात आला. गाझाच्या जितून प्रांतात इस्रायलनं डागलेल्या बॉम्ब हल्ल्यात 8 जण ठार झाल्याची माहिती आहे, तर 24 तासात मृतांची संख्या 50 इतकी झाली आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झालाय. इस्रायलने F-16 या लढाऊ विमानाने गाझावर बॉम्ब टाकले. 3 आठवड्यांपासून गाझामध्ये कोणत्याही प्रकारची मदत वैद्यकीय पोहोचलेली नाहीये आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. हजारो पॅलेस्टिनी नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. भारताने अमेरिकेमधून येणाऱ्या शेतमालावरील शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेने जाहीर केलेली कर आकारणी टाळण्यासाठी भारताने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यामध्ये बदाम, अक्रोड, कॅनबेरी, मसूर डाळीसह विविध उत्पादनांचा समावेश आहे. भारताने निर्यात वाचवण्यासाठी आणि व्यापार विस्कळीत होऊ नये यासाठी नमतं धोरण स्वीकारलंय आणि भारताने 2 एप्रिलपर्यंत शुल्क कपात न केल्यास भारतावर जशास तसा कर आकारण्याचा इशारा सुद्धा दिलेला होता. कृषी मालावरील आयात शुल्क सध्या 30 ते 100% आहे, तर मसूर डाळीवर सुद्धा शुल्क 10% आहे. भारत हा जगामधील सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी फार हुशार व्यक्ती आहे, ते माझे चांगले मित्र आहेत असं विधान ट्रम्प यांनी केलंय. पंतप्रधान मोदी नुकतेच अमेरिकेमध्ये आले होते आणि यावेळी आमच्यामध्ये चांगली चर्चा झाली. ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे. भारत पुढे खूप चांगलं काम करेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. तर मोदी एक महान पंतप्रधान आहेत असं म्हणत ट्रम्प यांनी मोदींचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खिबली या सोशल मीडिया ट्रेंडमध्ये भाग घेतल्याचं पाहायला मिळालं. भारत सरकारच्या अधिकृत एक्स हँडलने AIच्या मदतीने जिबली स्टुडिओच्या थीमवर बनवलेले पंतप्रधान मोदींचे फोटो शेअर केलेले आहेत आणि यामध्ये अमेरिकेने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतचे फोटो देखील आहेत. गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर हा ट्रेंड खूप गाजतोय. जगभरातील नेते, सेलिब्रिटी आणि सामान्य लोक यामध्ये सहभागी झाले आहेत. भारतात जन्मलेले आणि 30 वर्षांपासून ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेले दिग्गज स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. ब्रिटनमधील नॉन डोमिसाइलची कर रचना संपुष्टात आल्यानं त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजतंय. एप्रिल 2025 मध्ये संपूर्ण नवीन नियम लागू होण्याअगोदरच ते UK टॅक्स रेसिडेन्सी सोडू शकतात. ब्रिटनहून मित्तल दुबई, स्वित्झर्लंड किंवा इटलीमध्ये वास्तव्यासाठी जाऊ शकतात, कारण हे सर्व देश मोठी संपत्ती असलेल्या उद्योगपतींना आकर्षक कर सवलती देतात. इलॉन मस्क यांनी मीडिया प्लॅटफॉर्म Xला विकलेला आहे. त्यांनी X म्हणजे आधीचं ट्विटर आपल्याच एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीला विकलं असल्याची माहिती आहे. कोट्यावधी युजर असलेला X हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्या कंपनीला तब्बल $33 अब्ज विकलाय. इलॉन मस्क यांनी स्वतः पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली आहे. मस्क अनेकदा आपल्या निर्णयांनी जगाला चकित करतात, त्यातलाच हा एक निर्णय म्हणावा लागेल. आज वर्षातील पहिलं सूर्यग्रहण पाहायला मिळालं आणि हे आंशिक सूर्यग्रहण आहे. पूर्ण सूर्यग्रहणाप्रमाणे आंशिक ग्रहणामध्ये सूर्याचा फक्त एक भाग दिसतो आणि आकाशामध्ये चंद्रकोरेचा आकार तयार होतो. हे सूर्यग्रहण वायव्य आफ्रिका, उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर रशियामध्ये पाहायला मिळालं. तर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:21 ग्रहण सुरू झालं आणि संध्याकाळी 6:14 हे ग्रहण संपलं. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आलं. दक्षिण कॅलिफोर्नियामधील लाँग बीच येथे शुक्रवारी एका फ्लॅटबेड ट्रकनं अनेक वाहनांना धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आहे. ड्रायव्हरने हा ट्रक चोरला असल्याची माहिती आहे आणि यावेळी त्याने एका वृद्ध व्यक्तीला गाडीमधून बाहेर काढून फेकून गाडी पळवली.
त्यामुळे सुसाट वेगाने जाणाऱ्या ट्रकनं लॉंग बीच स्ट्रिप मॉलमध्ये थांबण्यापूर्वी रस्त्यावरली इतर वाहनांना सुद्धा धडक दिली. परराष्ट्र सचिव मिस्त्री यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती सचिवांशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारत भेटीचं त्यांना निमंत्रण दिलं आणि यावेळी व्यापार, संरक्षण आणि स्थलांतर या क्षेत्रामधील द्विपक्षीय सहकार्यावर लक्ष केंद्रित केलं. संरक्षण आणि तंत्रज्ञान सहकार्याबद्दल सुद्धा चर्चा झाली आणि यावेळी अमेरिकेमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या समस्येचा सामना करण्यासाठी भारताच्या मदतीबद्दल अमेरिकेच्या उपपरराष्ट्र सचिवांचे आभार मानले. छत्तीसगडमधील सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आणि यामध्ये 16 नक्षलवादी मारले गेले. DRG आणि CRPF जवानांनी नक्षलवाद्यांना घेरलं. ही चकमक केरळपाल पोलीस स्टेशन परिसरामधील आहे आणि यावेळी 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेले आहेत. स्वयंचलित शस्त्र देखील जप्त करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मोठे कार्यकर्ते देखील असल्याचं पाहायला मिळालं. रणवीर अलाहाबाद यानंतर कॉमेडियन स्वाती सचदेवाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. कॉमेडियन स्वाती सचदेवाने तिच्या एका शोमध्ये पालकांवर आक्षेपार्ह विनोद केल्यानं समाज माध्यमांवर संताप व्यक्त केलाय. या अगोदर सुद्धा बियर बायसेप या नावाने प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबर रणवीर अलाहाबादी यांनी पालकांवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर त्यावर जोरदार टीका झालेली होती. कॉमेडियन आता मर्यादा ओलांडत असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येते. वक्फ विधेयक मागे घेण्यास केंद्र सरकार तयार नाही. संसदेच्या अधिवेशनामध्ये वक्फ विधेयक सादर केलं जाईल अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मांडलेली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेलं होतं. सध्या सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 एप्रिल रोजी संपत आहे. अधिवेशनाचे फक्त 5 कामकाजाचे दिवस शिल्लक आहेत आणि विरोधक मुस्लिम बांधवांची दिशाभूल करतायत. तर काँग्रेसने आपल्या राजकीय फायद्यासाठी कायद्याचं विकृतीकरण केलं असा आरोप अमित शहांनी केला आहे. काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर चर्चा केली. भटक्या कुत्र्यांमुळे वाढत असणाऱ्या आरोग्य आणि सुरक्षेच्या चिंतेचा मुद्दा उपस्थित केलाय. जगामध्ये रेबीजशी संबंधित 36% मृत्यू भारतात होतात आणि त्यामुळे यावर तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं चिदंबरम यांनी म्हटलंय. स्थानिक संस्थांकडे या समस्येला प्रभावीपणे हाताळण्यासाठी संसाधनं आणि निधीची कमतरता असल्यानं राष्ट्रीय कृती दल स्थापन करण्याचा सल्ला सुद्धा चिदंबरम यांनी दिलाय. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ईदपूर्वी चेपॉक तिरुवल्लीकेणी परिसरामध्ये साहित्याचं वाटप केलं. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर साहित्याचं वाटप करण्यात आलं. मतदार संघातील मुस्लिम कुटुंबांना गरजेच्या साहित्याचं वितरण केलं गेलं. उदयनिधी स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली अनेक मुस्लिम कुटुंबांना विविध प्रकारच्या सहाय्य सामग्रीचं वितरण करण्यात आलं आणि या मदतीमुळे मुस्लिम कुटुंबांना सणाच्या आनंदामध्ये आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणामध्ये मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कर्नाटकमधील बेळगाव येथील एका वृद्ध जोडप्यानं डिजिटल अटकेमध्ये सायबरद्वारे 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर आत्महत्या केली आहे. 83 वर्षीय दियांगो नाझरेथ यांनी गळा चिरून आत्महत्या केल्याचं पाहायला मिळालं. त्यांची पत्नी नाझरेथ यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे आणि फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉलवर वृद्ध जोडप्यांशी संपर्क साधला आणि स्वतःची ओळख दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून करून दिली. त्यांनी जोडप्याला खोट्या फौजदारी प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी दिली. डिजिटल अटकेद्वारे त्यांची 50 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. कोलकाता येथील आरजीकर महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणासंदर्भात आता सीबीआयनं न्यायालयाला एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ही घटना सामूहिक बलात्कार नसून एकाच गुन्हेगाराचं कृत्य आहे असं सीबीआयनं कोलकाता उच्च न्यायालयात स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे या प्रकरणी आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वैमानिक सेवेचे दर निश्चित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने हे आदेश जारी केले. विमानतळांवरील स्पर्धात्मक विमानतळ शुल्काचा वापर करून आणि विचार करून विमान कंपन्यांचं लँडिंग आणि पार्किंग शुल्क सुद्धा योग्य पातळीवर ठेवण्यात आलंय आणि विद्यमान विमानतळ शुल्कापेक्षा 140% कमी वाढ निश्चित झालेली आहे. तर देशांतर्गत प्रवाशांसाठी युजर डेव्हलपमेंट फी सध्याच्या 129 रुपयांप्रमाणे देशांतर्गत प्रवाशावर कायम ठेवण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांनी जामिनासाठी अर्ज केलाय. सत्र न्यायालयासमोर दाखल केलेल्या याचिकेमध्ये आरोपी मोहम्मद शरीफुल यानं प्रथम माहिती अहवाल पूर्णपणे खोटा असल्याचा दावा केलाय आणि त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सुद्धा त्यानं म्हटलंय. तपास अधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 47चं उल्लंघन केल्यानं त्याची अटक कायदेशीर असल्याचा दावा सुद्धा शरीफुलनं केलाय आणि या याचिकेवर पुढील 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे. पंजाब पोलिसांच्या मादक पदार्थ विरोधी मोहिमेचा भाग म्हणून अमृतसर वडाली क्षेत्रात विशेष डीजीपी पंजाब शशिप्रभा द्विवेदी यांनी विशेष मोहिमेचं नेतृत्व केलं आणि यावेळी 1 महिन्यामध्ये 36 किलो हिरोईन, 2 किलो अफू आणि 10 लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात त्यांना यश आलंय. गुप्तचर विभागाच्या विविध धाडांद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर वसुली करण्यात आली आहे आणि त्यामुळे पंजाब पोलिसांकडून या संदर्भात विशेष मोहीम राबवली जाते आहे. Thank you.